बीड आणि गुन्हेगारी हे जणू काही आता समीकरण बनत चाललंय आणि आता याच एक भर घालणारी आणखीन एक घटना समोर आली आहे। बीड जिल्ह्याच्या आष्टी येथे एका 25 वर्षीय तरुणाला हाल करून मारला आहे। मृत तरुण विकास बनसोडे ट्रक चालक असून त्याच्या मालकाने त्याला 2 दिवस डांबून बेदम मारहाण केली होती, ज्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली आहे। आपल्या मुलीसोबत प्रेम संबंध असलेल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे विकास बनसोडेची हत्या का करण्यात आली, त्यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा। विकास बनसोडे मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी होता। तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता। विकास बनसोडे गेल्या 3 वर्षापासून भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालक म्हणून काम करत होता। काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते। 2 दिवसांपूर्वी विकास आपल्या मित्रांसह पिंपरी या गावात आला होता। ही गोष्ट समजताच क्षीरसागर यांनी विकासचे अपहरण केले आणि त्याला एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले। या ठिकाणी त्याला 2 दिवस मारहाण करण्यात आली। आरोपीने दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास बनसोडे याला प्रचंड मारले, त्यामुळे विकासच्या मृत शरीरावर काळे निळे वन दिसतात। या मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपीने त्याचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणून ठेवला आणि तिथून पळ काढला। विकासला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून मारहाण करत असताना आरोपींनी विकासच्या फोनवरून त्याच्या आईवडिलांना फोन केला होता। त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर विकासच्या आईवडिलांना तातडीने आमच्या घरी निघून या असे सांगितले। त्यांच्या फोनवरील संभाषणाची क्लिप देखील समोर आल्याचे समजते। त्यावेळी विकासच्या आईवडिलांनी आमच्या मुलाला आणखीन मारहाण करू नका अशी विनवणी केली होती, मात्र तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता आणि अशातच विकासचा मृतदेह आढळून आला आणि आपल्या मुलाची हत्या झालेले पाहून विकासच्या आईवडिलांनी टाहो फोडला। क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीची प्रेम संबंध सुरू असल्याने विकासची हत्या करण्यात आली। नोकरीवरून काढून टाकलेला असताना देखील मागील आठवड्यात विकासचा कड परिसरात आला होता। विकासचे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेम संबंध होते। हे दोघे जण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर बुडीचे वडील संतापले होते। विकास आणि आपल्या मुलीचे प्रेम संबंध आहेत ही गोष्ट त्यांना खटकली। त्यात त्यांना शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर यांनी नातेवाईकांसह विकास बनसोडे याला डांबून ठेवलं। त्याला 2 दिवस मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला। विकासच्या हत्येची माहिती मिळताच विकास बनसोडे याच्या भावाने यासंबंधी तक्रार दाखल केली असता बीड पोलिसांनी एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 10 जणांपैकी मुलींचे वडील भाऊसाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर आणि या तिघांना पोलिसांनी अटक केली असून मेन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे, ज्यात बाबासाहेब क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे यांचा समावेश आहे। तर पोलीस सध्या या प्रकरणी पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे। एकामागे एक बीडमध्ये होणाऱ्या या हत्या व गुन्हेगारीच्या घटनांनी बीड जिल्हा हादरून गेला असून बीडमधील कायदा व सुव्यवस्था धारेवर असल्याचं पाहायला मिळते, ज्यामुळे बीडमधील नागरिक मोठी चिंता व्यक्त करत आहेत।